नमस्कार प्रेक्षको, सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर प्रतिभा माने तुमचे मनापासून स्वागत करते। प्रेक्षको, आपले मुख म्हणजे आपले तोंड हे आपल्या शरीराचे प्रवेशद्वार असते। शरीरावश्यक असणारे अन्न आणि पाणी ग्रहण करण्याचा तो एकमेव मार्ग आहे आणि ग्रहण केलेल्या अन्नाचे शरीराला पचनायोग्य स्वरूपामध्ये रूपांतर करणे तसेच त्याला पचनासाठी मदत करण्याचे महत्त्वाचे कार्य आपल्या मुखामध्ये केले जाते। मुखामधील जे अवयव आहेत जसे की दात आहे, हिरड्या आहेत, जीभ आहे, गालाचा आतला भाग आहे, या सगळ्यांचे आरोग्य हे पचनाच्या दृष्टीने किंवा आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते। परंतु सर्वसाधारणपणे जर पाहिले तर या मुखातील अवयवांचे जे आरोग्य असते त्याला आपण सिरियसली घेत नाही किंवा त्याला एकदम गांभीर्याने त्याचा विचार केला जात नाही। तोंड येणं, दात दुखणं, हिरड्यांमधून पू येणं, रक्त येणं यांसारखे आजार असतील किंवा यांसारखा काही त्रास होत असेल तर एक छोटी मोठी औषधं घेऊन आपण त्याला कंट्रोल करायचा प्रयत्न करतो, पण पुढे जाऊन हेच आजार कालांतराने गंभीर स्वरूप धारण करू शकतात। प्रेक्षको, तोंड येण्यापासून दात दुखण्यापासून ते कॅन्सरपर्यंत अनेक आजार मुखामध्ये होऊ शकतात आणि या आजारांबद्दल समाजामध्ये जनजागृती निर्माण करणे किंवा लोकांना या आजारांबद्दल ट्रीटमेंट कोणती आहे, कुठल्या प्रकारच्या ट्रीटमेंट केल्या जातात याबद्दल माहिती पुरवणे हे खूप महत्त्वाचे असते। आणि त्यामुळेच 20 मार्च हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो। प्रेक्षको, 20 मार्च जागतिक आरोग्य दिन हा आपला आजचा विषय आहे। प्रेक्षको, विषय पुन्हा एकदा सांगते, जागतिक मौखिक आरोग्य दिन 20 मार्च विशेष कार्यक्रम। आजचा आपला विषय आहे जागतिक मौखिक आरोग्य दिन 20 मार्च विशेष कार्यक्रम आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सुप्रसिद्ध दंत शल्यचिकित्सक डॉक्टर अमोल लाहोटी सर। नमस्कार सर, सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते। प्रेक्षको, सरांचा थोडक्यात परिचय करून देते। डॉक्टर अमोल रामकिशन लाहोटी सर, आपण सन 2010 पासून विभाग प्रमुख शल्यदंत चिकित्साशास्त्र छत्रपती प्रमिला राज्य सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर येथे कार्यरत आहात व गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज कोल्हापूर येथे विभाग प्रमुख व डेंटल सर्जन म्हणून काम पाहत आहात। सरांचे BDSचे शिक्षण हे गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज मुंबई येथे झालेले आहे। त्याचप्रमाणे सरांचे MDS हे पोस्ट ग्रॅज्युएशन हे गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज छत्रपती संभाजीनगर येथून झालेले आहे। सरांनी पोस्ट ग्रॅज्युएशन मॅक्झिलोफेशियल सर्जरी या विषयामध्ये केलेले आहे। 2019 मध्ये स्वित्झर्लंडमधून फेलोशिप इन इमिजिएट लोडिंग ऑफ डेंटल इम्प्लांट्स या विषयात फेलोशिप केलेली आहे। त्याचप्रमाणे 2024 मध्ये कोरिया येथून सरांनी डेंटल इम्प्लांटोलॉजीमध्ये फेलोशिप केलेली आहे। सरांनी दंतरोग चिकित्सा आणि जबड्यांच्या सर्जरी या विषयामध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेले आहे। त्याचप्रमाणे सर हे डेंटल असोसिएशनचे मेंबर आहेत। सरांचे वेगवेगळ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये रिसर्च पेपर्सचे पब्लिकेशन झालेले आहे। AOMSI हिंगोली येथे डेंटल कॉन्फरन्समध्ये गेस्ट स्पीकर रायझिंग स्टार 2025 हा अवॉर्ड सरांना मिळालेला आहे। त्याचप्रमाणे 2022 मध्ये गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज छत्रपती संभाजीनगर येथील इम्प्लांट लेक्चरसाठी सर्टिफिकेट ऑफ ॲप्रिसिएशन ही सरांना मिळालेला आहे। त्याचप्रमाणे कोविडमध्ये केलेल्या भरीव कामगिरीबद्दल सरांना कोविड वॉरियर हा अवॉर्ड वेगवेगळ्या संस्थांकडून तसेच वेगवेगळ्या ट्रस्टकडून मिळालेला आहे। बेंगलोर येथे झालेल्या 2022 मधल्या कॉन्फरन्समध्ये बेस्ट इम्प्लांटोलॉजिस्ट हा अवॉर्ड सरांना मिळालेला आहे। सर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये। चला तर मग प्रेक्षको, तुम्हाला आजचा विषय कळलेला आहे। आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। आजचा आपला विषय आहे जागतिक मौखिक आरोग्य दिन 20 मार्च।
सर, आपण आता बघतो की समाजामध्ये बऱ्याच वेळेला जसे पूर्वी जे असे आजार व्हायचे मुखाचे, त्याचं प्रमाण आत्ताच्या सध्याच्या काळामध्ये खूप वाढलेलं आहे. अगदी तोंड येणं असू दे, दातदुखी असू दे किंवा बाकीचेही बरेचसे आजार मौखिक आरोग्यामध्ये येतात. तर मौखिक आरोग्याचे किंवा मुखामध्ये असलेले आजार कोणते आहेत आणि त्याची कारणे काय आहेत? मॅडम, जसं तुम्ही म्हणलात की जुन्या काळाच्या तुलनेमध्ये निश्चितच आजार वाढलेले आहेत. त्याचं कारण आहे की माणसाचं राहणीमान आणि खानपानच्या सवयी यामध्ये प्रचंड बदल झालेला आहे. म्हणजे जुन्या काळामध्ये आपण एकदम सेंद्रिय आहार घेत होतो. सद्यस्थितीमध्ये आपण मॅक्झिमम गोष्टी ज्या आहेत त्या रासायनिक खतावर पिकवलेल्या ज्या गोष्टी असतात त्या आपण घेतो. आणि तसं बघायला गेलं तर सध्याला लहान मुलांमध्ये सुद्धा आपल्याला दात किडायचं जे प्रमाण आहे ते तुम्हाला अगदी जास्त प्रमाणामध्ये दिसेल. त्याचं कारणच खानपानच्या सवयी आहेत. मुखामधले किंवा तोंडामधले जर विविध आजार म्हटले तर दात किडणे, दात किडून त्याचा आतमध्ये पू तयार होणे किंवा दातामध्ये सूज येणे. दुसरी गोष्ट हिरड्यांचे आजार म्हणजे जिंजायव्हायटिस किंवा पेरिओडोंटायटिस. म्हणजे जिंजायव्हायटिस असेल तर तुमच्या हिरड्यांमधनं थोडं थोडं रक्त तुम्ही ब्रश करताना किंवा तुम्ही काही एखादा कठीण किंवा कणखर पदार्थ खाल्ला तर त्यानंतर तुमच्या हिरड्यामधनं रक्त येणं. पेरिओडोंटायटिस म्हणजे तुमच्या हिरड्यांची झीज होते, तुमच्या हिरड्या या खाली जातात आणि त्यामुळे तुमचे दात हे हालायला लागतात. तोंडामध्ये अल्सर्स येणे, त्याला आपण रिकरंट ॲप्थस स्टोमॅटायटिस म्हणूयात. ते व्हेरियस तुमचे हार्मोनल इम्बॅलन्सेस आहेत, तुमचे स्ट्रेस आहे, जागरण आहे, पोट व्यवस्थित साफ न होणे, या सगळ्या गोष्टींमुळे रिकरंट ॲप्थस स्टोमॅटायटिस हे तुम्हाला उद्भवू शकतात. आणि बरेचशा ज्या अशा गोष्टी आहेत जे दुर्धर आजार आहेत त्यांची लक्षणे सुद्धा तुम्हाला मुखावाटेत दिसू शकतात. फॉर एक्झाम्पल डायबिटीज आहे तर डायबिटीज कीटो ॲसिडोसिस म्हणजे तोंडावाटे एक स्पेशल दुर्गंध येतो डायबिटीज असल्यानंतर. त्यानंतर डिप्थेरिया हा जो आजार आहे त्याचा जो कोपलिक स्पॉट म्हणून एक स्पॉट असतो तो तुमच्या टाळूवर दिसतो. तर असे बरेचसे जे आजार आहेत ते आपण तोंडावाटे त्याचं निदान अगदी प्राथमिक स्टेजमध्ये आपण ते करू शकतो. बरोबर. मग सर, ज्या वेळेला आपण आजारांचा विचार करतो त्यावेळेला त्यांची स्पेसिफिकली अशी काही लक्षणं असतात की मुखाची काही अशी एक वेगळी लक्षणं असतात का? मॅम, जर तुम्ही आपण छोट्या आजारापासून आपण मोठ्या आजारांकडे जाऊयात. नक्कीच. की दात किडणे हा फार कॉमन प्रॉब्लेम आहे. तर दात किडण्याचं जी सुरुवात आहे ती तुमच्या तोंडामध्ये कुठेतरी अन्न अडकत असतं, परंतु जनसामान्यांकडनं त्याकडे दुर्लक्ष होतं. माझ्या तोंडामध्ये काहीतरी अडकत आहे, माझ्या दातांमध्ये काहीतरी अडकत आहे, तर आपण ते काठीने काढण्याचा प्रयत्न करतो, जिभेने काढण्याचा प्रयत्न करतो. तर ते न करता जर दंतवैद्यकांकडे गेले तर निश्चित प्राथमिक स्वरूपामध्ये त्याचा इलाज होऊ शकतो. दुसरी गोष्ट आहे रिकरंट ॲप्थस स्टोमॅटायटिस. त्याच्यामध्ये तुमचं तोंडावर लालसर चट्टे येतात, त्यांच्या आजूबाजूला लालसर चट्ट्यांच्या आजूबाजूला एक पांढरी आवरण असते. तर हे जे आहे रिकरंट ॲप्थस स्टोमॅटायटिस हे तुम्ही जर तुमचे राहणीमान आणि खानपानच्या सवयीमध्ये तुम्ही बदल करू शकलात तर याच्यावर आपण निश्चित मात करू शकतो. तिसरी गोष्ट आहे पेरिओडोंटायटिस किंवा जिंजायव्हायटिस. तर पेरिओडोंटायटिस आणि जिंजायव्हायटिससाठी तुमच्या ज्या ब्रशिंग टेक्निक आहेत, ज्या ब्रशिंग टेक्निक तुमच्या दंतवैद्यकांनी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या ब्रशिंग टेक्निक जर तुम्ही योग्य पद्धतीने वापरल्या तर आपण जिंजायव्हायटिस किंवा पेरिओडोंटायटिस हे निश्चितपणे टाळू शकतो. आणि जे लक्षण आहेत जे तोंडामध्ये दिसतात पण त्यांचं जो उगम आहे तो विविध आजार आहेत. फॉर एक्झाम्पल HIV म्हणजे कॅपोसिस सार्कोमा हा जो डिसीज आहे हा तुमच्या मुखामध्ये दिसतो, पण त्याचं लक्षण हे प्राथमिक लक्षण आहे आणि अशा रुग्णांना आपण HIV आहे असं आपण गृहीत धरू शकतो. एखादा न भरणारा जखम किंवा न भरणारा आपण त्याला अल्सर म्हणू, न भरणारी जखम, त्याचं रूपांतर भविष्यामध्ये कॅन्सरमध्ये होऊ शकतं. तर हे त्याचं प्राथमिक लक्षण आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं की तोंडामध्ये जिभेचं जे काही प्रमाण आहे तर जिभेमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जिभेचं पाठीमागची जे आवरण आहे त्याला नर्व्ह सप्लाय वेगळा आहे, समोरचं जे भाग आहे त्याला नर्व्ह सप्लाय वेगळा आहे. त्यानंतर फेशियल पाल्सीमध्ये तुमचं जीभ किंवा तुमचा चेहऱ्याचा एक भाग पूर्ण अधू होतो. तर हे त्याचं वेगवेगळे लक्षण आहेत मॅम. तर या लक्षणांकडे आपण जर इमिडिएट प्राथमिक स्वरूपामध्ये आपण जर लक्ष देऊ शकलो आणि दंतवैद्यकांचा किंवा रिलेटेड डॉक्टरचा आपण योग्य प्रकारे सल्ला घेऊ शकलो तर निश्चित त्याचं आपल्याला प्राथमिक याच्यामध्ये इलाज करून घेता येईल. बरोबर.
प्रेक्षक हो, अगदी अन्न ग्रहण करण्यापासून मुखामध्ये अडकलेले काही कण असतील, अन्नाचे कण असतील, तिथपासून ते हार्मोनल इम्बॅलन्सपर्यंत बरीचशी कारणं ही आपल्या मुखामध्ये अनारोग्य होण्यासाठी किंवा स्वास्थ्य बिघडण्यासाठी कारणीभूत असू शकतात. सरांनी सांगितल्याप्रमाणे एक जनरल आपण ब्रशिंग करणं किंवा चूळ भरणं किंवा दंतवैद्यकांनी सांगितलेल्या ज्या फ्लॉसच्या वगैरे पद्धती आहेत त्या वापरून आपण याच्यावरती कंट्रोल ठेवू शकतो. त्याचप्रमाणे डायबिटीस असणं किंवा हार्मोनल इम्बॅलन्स असणं याची चिकित्सा करूनही आपण दातांचे जे किंवा हिरड्यांचे जे रोग आहेत ते कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. सर, साधारणपणे ज्या वेळेला दातांची चिकित्सा केली जाते किंवा मुखामधल्या इतर अवयवांची चिकित्सा केली जाते त्यावेळेला एक बेसिक प्रोटोकॉल किंवा साधारण चिकित्सा कशी असते? मग प्रत्येक आजारानुसार ती चिकित्सा व्हॅरी करते. बरोबर. जर दातांची चिकित्सा म्हटलं तर दातांमध्ये सिमेंट भरणे, चांदी भरणे ही जी प्राथमिक स्वरूपामध्ये जेव्हा कीड असते तेव्हा आपण करू शकतो. परंतु कीड जेव्हा दातांचा जो गाभा आहे ज्याला आपण पल्प म्हणू तिथपर्यंत जेव्हा ती कीड जाते तेव्हा त्या दातांचं आपल्याला रूट कॅनल करणं भाग पडतं. दुसरी गोष्ट आहे, तुमचे जर दात नसतील तर दात काढल्यानंतर जेवढ्या लवकरात लवकर शक्य आहे आपण साधारण म्हणून 3 दिवसामध्ये पण आपण दात आता सध्याच्या कंडिशनमध्ये आपण बसवू शकतो. आणि मिनिमम तुम्ही 3 महिने ते 6 महिन्याच्या कालावधीमध्ये तुमचा दात काढल्यानंतर तुम्ही बसवून घेतला पाहिजे. त्याच्यानंतर एखाद्याला जर मार लागला असेल म्हणजे त्याचा ऍक्सिडेंट झालाय किंवा लहान बाळाला खेळवताना बाळाचं डोकं लागलं तर त्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो. त्या व्यक्तीचा दात तो काही वेळ दुखत असतो, आपण अॅनाल्जेसिक म्हणजे मेडिकल मधनं एखादं औषध घेतो आणि आपण तो थांबवतो. पण त्याचं रूपांतर भविष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्ट आहेत, त्यामध्ये एक रॅडिक्युलर सिस्ट म्हणून आहे, त्यामुळे त्याचं रूपांतर होऊ शकतं आणि त्या रुग्णाला नंतर भविष्यामध्ये त्याचं ऑपरेशन करायची गरज सुद्धा पडू शकते. तर त्याकडे जर दुर्लक्ष न करता आपण इमिडिएटली त्या दातांचा एक्सरे काढून घेतला आणि योग्य वेळी त्या दाताचं रूट कॅनल केलं तर या सगळ्या गोष्टी आपल्याला टाळता येतात. सर, आपण बघतो की आज जेव्हा आपण डेंटल चिकित्सा किंवा डेंटलची ट्रीटमेंट, दातांची ट्रीटमेंट म्हणतो त्यावेळेला साधारणपणे रूट कॅनल ट्रीटमेंट किंवा आता सध्या प्रचलित होत असलेली डेंटल इम्प्लांट म्हणजे दातांचे प्रत्यारोपण आणि औषधोपचार हे एवढेच प्रकार फक्त लोकांना माहीत असतात. याच्यामध्ये बरेच कन्फ्युजन्स असतात. तर सर, मग रूट कॅनल ट्रीटमेंट आणि डेंटल इम्प्लांट म्हणजे दंत प्रत्यारोपण म्हणजे नक्की काय असतं? मॅम, रूट कॅनल ट्रीटमेंट जेव्हा जसं मी आत्ताच सांगितलं की जेव्हा तुमची कीड ही नसेपर्यंत गेली आहे परंतु तुमचा दाताचा वरचा जो क्राऊन आहे, वरचा जे तुमच्या मुखामध्ये दिसणारा जो काही दाताचा भाग आहे तो बऱ्यापैकी जर शिल्लक असेल तर आपण त्या दाताला रूट कॅनल करून आपण तो वाचवू शकतो. परंतु अनावधानाने जर आपल्याला दात वाचवावाच लागला नाही तर आपल्याला दात काढल्यानंतर निसर्गाची रचना अशी आहे की आतमध्ये मूळ आणि त्याच्यावर दात निसर्गाची रचना आहे. तर त्याप्रमाणे आपण आतमध्ये टायटॅनियमचा एक स्क्रू आपण आतमध्ये तुमच्या जबड्यामध्ये टाकतो, ते दाताच्या मुळाचं काम करतं आणि त्याच्यावर आपण क्राऊन बसवतो. तर हे निसर्गाचं जसं संतुलन मेंटेन केलेलं आहे मूळ आणि क्राऊन तसं आपण करून रुग्णाला निश्चित खाण्यायोग्य दात देऊ शकतो. याचा रुग्णांना फायदा असा आहे की जुन्या पद्धतीमध्ये आपण एकतर काड्या घालायचे दात बसवत होतो किंवा डेंटल ब्रिज म्हणजे आपण आजूबाजूच्या 2 दातांचा आधार घेऊन मध्ये दात बसवत होतो. परंतु आजूबाजूच्या 2 दातांचा जेव्हा आपण आधार घेतो तर ते आजूबाजूचे 2 दात आपण कट करायला लागतात. म्हणजे नैसर्गिक जे काही स्ट्रक्चर आहे ते आपण कट करून आपण तो फिक्स प्रोस्थेसिस आपण बसवतो, फिक्स दात आपण बसवतो. तर आजूबाजूच्या दातांचं नैसर्गिक स्ट्रक्चर आपण जर डेंटल इम्प्लांट केलं तर आपण वाचवू शकतो. त्यामुळे डेंटल इम्प्लांट ही नुकतीच प्रचलित पद्धत आहे आणि हे आपण करून घेतली पाहिजे. बरोबर. सर, दातांची जी चिकित्सा किंवा मुखाची जी चिकित्सा केली जाते त्याच्यामध्ये सर्जरीचा पण एक खूप महत्त्वाचा भाग आहे. जसं तुम्ही म्हणालेत की आघात झाल्यामुळे किंवा ॲक्सिडेंटमुळे बऱ्याच वेळेला दातांच्या जबड्याचे फ्रॅक्चर होतात किंवा चेहऱ्याच्या इतर हाडांचेही फ्रॅक्चर होतात. तर अशा वेळेला सर्जरी करणं हे अत्यंत गरजेचं असतं. मग चेहऱ्याच्या आणि दातांच्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारच्या सर्जरी केल्या जातात आणि त्यांची किती आवश्यकता असते? मॅम, दातांची किंवा चेहऱ्याची सर्जरी हे डिपेंड करतं. जसं म्हटलं की ओरल अँड मॅक्झिलोफेशियल सर्जरी ही एक ब्रांच आहे. मी स्वतः ओरल अँड मॅक्झिलोफेशियल सर्जन आहे. तर त्यामध्ये 6 वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रांचेस आहेत. प्राथमिक ब्रांच आपण बघितली तर मायनर ओरल सर्जिकल प्रोसिजर्स म्हणजे छोट्या छोट्या ओरल सर्जिकल प्रोसिजर्स आहेत. त्यामध्ये सिस्ट आहे, अक्कलदाढ आहे जी वेडीवाकडी अक्कलदाढ आहे किंवा वेडेवाकडे दात आहेत, वेगवेगळ्या सिंड्रोम्समुळे दात आलेलेच नाहीयेत तर त्यांची शस्त्रक्रिया करणे. दुसरा जो प्रकार आहे तो आहे ओरल कॅन्सर म्हणजे
कुठल्याही गोष्टीमुळे जर ओरल कॅन्सर झाला तर आपल्याला त्याची शस्त्रक्रिया करायला लागते. तिसरी जी पद्धत आहे ती म्हणजे क्लेफ्ट सर्जरीज. क्लेफ्ट सर्जरीज म्हणजे काय की अशी जे नवजात शिशु असतात ज्यांची दुभंगलेली ओठ किंवा दुभंगलेले टाळू आहे ते जेव्हा जन्माला येतात तर त्या दुभंगलेली ओठ आणि दुभंगलेले टाळू त्यांचं व्यवस्थित रिपेअर करून त्या रुग्णाला सामाजिक दृष्ट्या तसेच फंक्शनल म्हणजे खाण्यापिण्यायोग्य आपण आपल्याला त्याची सर्जरी करून बनवता येईल. चौथी गोष्ट आहे ऑर्थोग्नॅटिक सर्जरीज. ऑर्थोग्नॅटिक सर्जरीज म्हणजे काय की विविध प्रकारच्या सिंड्रोम्समुळे समजा रुग्णाचं फेशियल जे संतुलन आहे ते व्यवस्थित नसेल किंवा एखादा जबडा एखादा पॅरेंटकडनं आणि एखादा जबडा एखादा पॅरेंटकडनं असं जे जेनेटिक प्रमाणामध्ये येतं तर अशा वेळेस जर रुग्णाचं फंक्शनल आणि इस्थेटिक लुक जर हॅम्पर होत असेल तर त्यावेळेस आपण ऑर्थोग्नॅटिक सर्जरीज आपण करू शकतो. त्यानंतर पुढची गोष्ट आहे की फेशियल इस्थेटिक प्रोसिजर्स ज्याच्यामध्ये हेअर ट्रान्सप्लांट आहे, बोटॉक्स ट्रीटमेंट आहे, त्यानंतर फेशियल फिलर्स आहे, या गोष्टी सुद्धा आपण करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जसं तुम्ही बोललात की फ्रॅक्चरचं जे प्रमाण आहे फेशियल फ्रॅक्चरचं हे बाकीच्या अवयव फ्रॅक्चरच्या तुलनेमध्ये जरी नगण्य असलं तरी पण जेव्हा फेशियलचं फ्रॅक्चर होतो बाकीचे जे तुमचे हाड आहेत हे मुवेबल आहेत, हलतात, पण चेहऱ्याचे हाड जे आहेत तो फक्त एकच हाड असा आहे जो हलतो, बाकीचे हाड हे फिक्स आहेत. त्यामुळे जेव्हा फेशियल फ्रॅक्चरचा जेव्हा आपण उल्लेख करू तेव्हा वेगवेगळे हार्ड फ्रॅक्चर होतात. म्हणजे ऍट अ टाइम सिंगल हार्ड फ्रॅक्चर हे फार कमी वेळेस होतं, त्याला आपण पॅन फेशियल ट्रॉमा म्हणू. तर जेव्हा पॅन फेशियल ट्रॉमा असतो तेव्हा पेशंट दिसण्यासाठी योग्य दिसतच नाही परंतु त्याचं फंक्शनही अत्यंत हॅम्पर होतं. तर अशा कंडिशनमध्ये सुद्धा आपल्याला ती सर्जरीज करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. मॅडम, आवश्यक आहे. मग ज्या वेळेला आपण ओरल आणि मॅक्झिलोफेशियल सर्जरीज करतो तर त्या स्पेसिफिकली कोणत्या आजारासाठी किंवा कुठल्या कंडिशनमध्ये ह्या सर्जरीज केल्या जातात? मॅम, ओरल आणि मॅक्झिलोफेशियल सर्जरीज मोस्ट कॉमनली दंतवैद्यकांकडे जे येणारे रुग्ण आहेत ते आहेत की वेडीवाकडी अक्कलदाढ असणे, त्यानंतर OSMF म्हणजे ओरल सबम्युकस फायब्रोसिस. म्हणजे रुग्णाला जर तंबाखू किंवा सुपारी किंवा पान हे खाण्याचं जर व्यसन असेल तर रुग्णाचं जे तोंड आहे ते हळूहळू कमी होत जातं आणि एक वेळ अशी येते की तोंड उघडायचं पूर्णच बंद होतं. हे प्री कॅन्सरस कंडिशन पण आहे, म्हणजे याचं रूपांतर नंतर कॅन्सरमध्ये होऊ शकतं. तर याची आपल्याला सर्जरीज करून घ्यायला लागते. तिसरी गोष्ट आहे वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्ट, म्हणजे आतमध्ये तुमच्या जबड्यामध्ये त्याला आपण हार्ड टिश्यू सिस्ट आणि सॉफ्ट टिश्यू सिस्ट अशा दोन प्रकारामध्ये आपण त्याला डिवाइड करू शकतो. तर एक पोकळी तयार होते, त्याच्या अवतीभोवती एक आवरण असतं, त्याच्यामध्ये आयदर फ्लुइड किंवा पस दोन्हीपैकी काहीही असू शकतो. तर आपल्याला त्याची सर्जरीज करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि या व्यतिरिक्त जर ऑर्थोडोंटिक ट्रीटमेंट म्हणजे ज्याला आपण वेडेवाकडे दात सरळ करण्याचा इलाज म्हणू त्याच्यासाठी सुद्धा बरेचसे जे दात आहेत जे आतमध्ये हाडामध्ये अडकलेले आहेत, फॉर एक्झाम्पल कॅनाईन आहे म्हणजे सुळा दात आहे, तर तो आपल्याला सर्जरीज करून काढणं अत्यंत आवश्यक. हे मोस्ट कॉमन दंतवैद्यकांकडे येणारे रुग्ण आहेत. याच्या व्यतिरिक्त जसं मी आता तुम्हाला सांगितलं की क्लेफ्ट, ऑर्थोग्नॅटिक आणि फ्रॅक्चर्स यासाठी आपण निश्चित सर्जरीज करू शकतो. मॅम, बरोबर. प्रेक्षको, ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. इथे वेळ झालेली आहे का छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. तर प्रेक्षको, ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आज आपण चर्चा करत आहोत जागतिक मौखिक आरोग्य दिन 20 मार्च विशेष कार्यक्रम या विषयावरती. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध दंत शल्यचिकित्सक डॉक्टर अमोल लाहोटी सर. सर, ब्रेकला जाण्यापूर्वी आपण सर्जरीजबद्दल डिस्कशन केलं होतं, पण बऱ्याच वेळेला ग्रामीण भागामध्ये किंवा बऱ्याच लोकांना माहीत नसते की दाताची सर्जरी करून आपण आपले जे दात आहेत ते रिस्टोर करू शकतो किंवा टिकवू शकतो. बऱ्याच वेळेला साधारणपणे लोकांची धारणा असते की दात जर जास्त किडला किंवा खराब झाला तर त्याला काढून टाकावा लागेल किंवा काढून टाकलाही जातो. तर मग दात काढून टाकल्यानंतर जर त्याच्या ठिकाणी परत दात बसवला नाही तर त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात? दात काढल्यानंतर तसं बघायला गेलं तर तो इमिडिएटली रेस्टोर करणे अत्यंत आवश्यक. म्हणजे जेवढ्या लवकरात लवकर आपण दात बसवू तेवढं रुग्णाच्या दृष्टिकोनातून ते फंक्शनली चांगलं असतं. परंतु जर काही कारणास्तव रुग्ण जर दात बसवू शकला नाही तर त्याचे दुष्परिणाम म्हणजे निसर्गाची रचना अशी आहे की जेव्हा दात काढतो तेव्हा आजूबाजूचे दात जे आहेत ती दाताची जी पोकळी निर्माण होते त्या पोकळीमध्ये ते दात हालतात. आणि जेव्हा त्या पोकळीमध्ये जेव्हा ते दात हालतात तेव्हा
आजूबाजूच्या दातांमध्ये जे काही फट तयार होते त्यामध्ये परत अन्नकण अडकायला लागतात आणि आजूबाजूचे दात किडू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे वरचा दात हा खाली यायला सुरुवात होतो जर खालचा दात काढला असेल तर, आणि वरचा दात काढला असेल तर खालचा दात हा वर जायला सुरुवात, म्हणजे त्या पोकळीमध्ये दुसऱ्या जो आपला दात आहे वरचा किंवा खालचा तोही त्या पोकळीमध्ये यायला सुरुवात होतो. या कंडिशनमध्ये टेम्पोरोमॅन्डिब्युलर जॉईंट म्हणजे हाच एक असा सांधा आहे जो ऍट अ टाइम दोन्ही हालतो, म्हणजे एक साईडचं तोंड कुठलाही मनुष्य उघडू शकत नाही, ऍट अ टाइम दोन्ही साईडचं तोंडच त्याला उघडायला लागतं. तर त्या टेम्पोरोमॅन्डिब्युलर जॉईंटचे सुद्धा प्रॉब्लेम बरेचसे येऊ शकतात. आणि सध्या रिसेंट रिसर्चेस नुसार असं आहे की जर दात आपण योग्य रीतीमध्ये किंवा योग्य वेळेमध्ये बसवला नाही तर रुग्णाला डोकेदुखीचं प्रमाण, स्पॉन्डिलायसिस, खांदेदुखी, पाठदुखीचं प्रमाण सुद्धा वाढू शकतं. कारण तुमच्या ज्या मसल्स आहेत, तुमचे जे स्नायू आहेत हे तुमच्या जबड्यांशी निगडीत आहेत. जेव्हा तुम्ही तोंड उघड झाप करता तेव्हा त्या स्नायूंची हालचाल होते, आणि तुमचे दात जर व्यवस्थित तुम्ही रिस्टोर केलेले नसतील तर तुमचा जो जॉईंट आणि स्नायू याच्यामधला जो ताळमेळ आहे तो ताळमेळ व्यवस्थित बसत नाही, आणि जेव्हा हे ताळमेळ बिघडतं तेव्हा रुग्णाला डोकेदुखी, पाठदुखी, खांदेदुखी असा सगळा त्रास सुरू होऊ शकतो. पण त्याचं मूळ कारण रुग्ण शोधत असतो. डोकेदुखी, खांदेदुखी म्हणजे सिटी स्कॅन करणार, MRI करणार, या सगळ्या गोष्टींमध्ये निष्पन्न काहीच होत नाही, परंतु निदान हा शेवटपर्यंत लागत नाही. तर अशा रुग्णांनी जर दात योग्य वेळेसमध्ये किंवा योग्य रीतीप्रमाणे बसवले तर त्यांचा हा जो त्रास आहे, ज्याला आपण क्रॉनिक त्रास म्हणून, जो बऱ्याच वर्षापासून चालत आलेला आहे, तो निश्चित रुग्णाला कमी करता येईल. अच्छा प्रेक्षक, ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. एक फोन येतोय आपल्याला, मंगल आपटे पुण्यावरून. हॅलो. हा नमस्कार. नमस्कार. मला असं विचारायचं आहे की हल्ली अक्कल दाढ आली की मग ते दुखते, मग रात्री खूप त्रास होतो, आणि काही जणांना सांगतात की तुम्ही दात काढू नका, किडले तरी ते तसंच राहू देत. आणि लहान मुलांनी दाताची प्रिकॉशन कशी घ्यायची, आणि हिरड्या सुजल्या किंवा रक्त आलं तर किंवा मग ते गरम पाणी प्यावं, गार पाणी प्यावं, किंवा दाताची अजून प्रिकॉशन कशी घ्यावी तेवढं फक्त सांगू शकाल? नक्कीच. धन्यवाद मंगलताई, तुमचा प्रश्न कळलेला आहे. निश्चित. मॅडम, जसं तुम्ही सांगितलं की अक्कलदाढ ही सगळ्यात शेवटची येणारी दाढ आहे, ज्याला आपण वेस्टिजियल ऑर्गन्स म्हणतो. वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे माकड हाड आहे, अपेंडिक्स आहे, अशा गोष्टी ज्या कालांतराने कमी कमी होत आल्या आहेत. तुम्ही जर जुन्या याच्यामध्ये बघितलं तर माणसाला पूर्वी 36 दात होते, आता ते 32 झाले आहेत. आणि इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांती मानवांची जशी होत आहे तसं तसं एक एक दाढ कमी होत चाललेली आहे. तर अक्कलदाढीला बऱ्याच वेळेस जागाच उरत नाही बाहेर येण्यासाठी, त्यामुळे अक्कलदाढ आतमध्ये अडकून राहते. त्यामुळे अक्कलदाढ जेव्हा येत असते तेव्हा बऱ्याचशा रुग्णांना प्रचंड प्रमाणात त्याचा त्रास होतो. दुसरी गोष्ट, लहान मुलांनी काळजी कशी घ्यावी, तर मला असं सांगायचं मॅम की जेव्हा पहिला दात उगवतो, म्हणजे जेव्हा बालक हे 6 किंवा 7 महिन्याचं असतं तेव्हापासून आपण त्या दाताची स्वच्छता ठेवली पाहिजे. इमिडिएटली आपण ब्रश तर करू शकत नाही, बाजारात तसे ब्रशही अवेलेबल आहेत, छोटे छोटे ब्रशेस आहेत ज्याच्याने आपण त्या लहान नवजात शिशूंचे आपण दात स्वच्छ करू शकतो. परंतु ते जरी शक्य झालं नाही तर एक स्वच्छ गॉज आपण जर घेतला आणि त्या गॉजने आपण मुलांचे जर दात व्यवस्थित स्वच्छ केले तर आपण त्या मुलांच्या दातांचं हे निश्चित काळजी घेऊ शकतो. परंतु जेव्हा मुलं स्वतः ब्रश करण्यायोग्य होतात तेव्हा एक फोन्स टेक्निक म्हणून एक टेक्निक आहे ब्रश करण्याची. त्या टेक्निकमध्ये मुलांना सर्कल किंवा स्क्वेअर अशा गोष्टी फार आवडत असतात. तर ब्रश मुलांच्या डोळ्यांसमोर पकडायचा आणि त्या ब्रशनी गोल 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 सर्कल करत 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 तुमच्या दातांपर्यंत घेऊन जायचं. तर या पद्धतीने जर ब्रश केला तर मुलांना ब्रश करायची आवडही निर्माण होईल आणि त्या निमित्ताने मुलांचे दातही निश्चित स्वच्छ राहतील. आणि परत तुम्ही सांगितल्यानंतर जेव्हा दाताला सूज येते तेव्हा निश्चित काय करायला पाहिजे, तर जेव्हा दाताला सूज येते तेव्हा ही सूज ही जर दातामुळे असेल तर त्या अगदी तो दात जर वाचवण्यायोग्य नसेल तर तो दात लवकरात लवकर काढून घेतला पाहिजे. आणि तो जर वाचवण्यायोग्य असेल तर त्या दाताचं रूट कॅनल ट्रीटमेंट करून आपण तो दात वाचवू शकतो. परंतु बऱ्याच वेळेस असं होतं की जेव्हा सूज येते तर ती सूज आपल्या चेहऱ्याच्या अवतीभोवती विविध स्नायू आहेत त्या स्नायूमध्ये अडकतात, त्याला आपण फेशियल स्पेसेस म्हणतो. तर त्या स्पेसेसमधनं ती सूज वाढत जाते. म्हणजे एखाद्या रुग्णाला खालच्या जबड्याला सूज आली असेल तर ती हळूहळू वर पण सरकत जाते. तर अशा कंडिशनमध्ये त्या सूजला इलाज म्हणजे कुठलीही जेव्हा सूज येते तेव्हा मेडिकल फॅकल्टीमध्ये त्याचा इलाज आहे इन्सिजन अँड ड्रेनेज. आतमध्ये जेव्हा पू अडकलेला असतो तर छोटासा काप घेऊन आतमधला जो काही पू आहे किंवा जी घाण आहे ती पूर्ण बाहेर काढायला पाहिजे. आणि याच्यामध्ये जेव्हा सूज यायचं जेव्हा उल्लेख करू तेव्हा लुडविग्स अंजाना म्हणजे लाईफ थ्रेटनिंग कंडिशन जी दंतशास्त्रामध्ये आहे त्याला म्हणतात लुडविग्स अंजाना. म्हणजे खालच्या जबड्याला दोन्ही बाजूने तुम्हाला सूज येते
आणि ती सूज जेव्हा वाढत जाते तेव्हा जी श्वसन नलिका तुमची आहे त्या श्वसन नलिकेवर दाब पडतो आणि रुग्णाला श्वास घेता येत नाही. तर ही लाईफ थ्रेटनिंग कंडिशन आहे. त्यामुळे सूज जेव्हा येते तुमच्या दातांना, स्पेसिफिकली जेव्हा ती खालच्या बाजूला आहे, तर कुठल्याही रुग्णाने दुर्लक्ष करू नये आणि लवकरात लवकर दंतवैद्यकांचा सल्ला घ्यावा. बरोबर. प्रेक्षक हो, सरांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं आहे. लहान मुलं जे असतात 6-7 महिन्याचे, ज्यांना नुकतेच दात यायला सुरुवात झालेली असते, अशा मुलांसाठी तुम्ही कापसाचा बोळा घेऊन एका स्वच्छ पाण्यामध्ये बुडवून त्यांनी त्यांचं मुख साफ करून घेऊ शकता. तोंडामध्ये अडकलेलं दूध आहे किंवा अन्नकण आहे ते तुम्ही त्याच्यामुळे स्वच्छ करून घेऊ शकता. त्याच्यानंतर मग तुम्ही त्यांच्या वयोमानानुसार ब्रश वापरायला सुरुवात करू शकता. सर, याच्यानंतर आपला महत्त्वाचा आणि आता सध्या सर्वत्र दिसणारा एक महत्त्वाचा आजार म्हणजे ओरल कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर. तर ओरल कॅन्सर म्हणजे नक्की काय आहे, त्याची कारणे काय असतात? मॅम, जनरली कुठलाही कॅन्सर म्हणजे एखादी पेशी जी वाढत आहे परंतु ती असंतुलित प्रमाणात त्या पेशींची वाढ होत आहे आणि त्या पेशींचं जे स्ट्रक्चर आहे मायक्रोस्कोपिकली ते तुमच्या नैसर्गिक ज्या पेशी आहेत त्याच्यापेक्षा थोडंसं डिफरंट आहे. अशी कुठलीही स्टेज असेल तर आपण त्याला कॅन्सर म्हणू. आणि सगळ्यात महत्वाचं दुर्दैव असं म्हणता येईल की कॅन्सर जेव्हा होतो तेव्हा रुग्णाला कुठलाच त्रास होत नाही, म्हणजे रुग्णाला दुखत नाही किंवा त्याच्यामधनं रक्त येत नाही, घाण वास येत नाही, पू येत नाही, जोपर्यंत तो कॅन्सर दुसऱ्या, तिसऱ्या किंवा चौथ्या स्टेजमध्ये पोहोचत नाही. तर अशा वेळेस जेव्हा एखादा चट्टा तुमच्या तोंडामध्ये आहे, तो पांढरा चट्टा असू शकतो किंवा लाल चट्टा असू शकतो, असा जर चट्टा दिसत असेल तर तुम्ही दंतवैद्यकांचा सल्ला इमिडिएटली घ्यावा. जर तुम्ही तंबाखूचं चर्वण करत असाल किंवा तुम्हाला धूम्रपान करायची सवय असेल तर तुम्ही वेळोवेळी दंतवैद्यकांकडे तपासणीला जायला पाहिजे आणि जर शक्य असेल तर या ज्या सवयी आहेत त्या निश्चितपणे सोडल्याच पाहिजे. तिसरी गोष्ट आहे की नॉन हिलिंग अल्सर, म्हणजे एखादी अणकुचीदार दात आहे किंवा तुमचे आर्टिफिशियल दात बसवलेले आहेत त्यांचं तुमच्या गालांशी, जिभेशी किंवा मुखाशी घर्षण होऊन एखादा अल्सर तयार होतोय आणि तो अल्सर बरेच दिवस बरा होत नाहीये, तर अशा अल्सरचं रूपांतर सुद्धा कॅन्सरमध्ये होऊ शकतं. तर या सगळ्या गोष्टींकडे जर आपण व्यवस्थित लक्ष दिलं तर आपल्याला निश्चित जे काही कॅन्सर आहे तो प्राथमिक स्टेजमध्येच आपल्याला त्याचं निदान करता येईल आणि त्याची सर्जरी करता येईल. आता ओरल जेव्हा कॅन्सर होतो तर ओरल कॅन्सरमध्ये प्राथमिक इलाज जो आहे तो सर्जरी आहे, फॉलोड बाय रेडिएशन थेरपी किंवा किमोथेरपी. रेडिएशन थेरपी म्हणजे एक लाईट असते, ती लाईट आपण रुग्णांच्या जो काही कॅन्सरचा भाग आहे त्या तेवढ्याच आपण त्या भागावर आपण ती लाईट टाकतो आणि त्या ज्या पेशी आहेत त्यांना आपण वाढण्यापासून रोखतो. आणि दुसरी गोष्ट जी आहे ती किमोथेरपी, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची औषधे रुग्णांच्या रक्तातनं दिल्या जातात जेणेकरून त्या कॅन्सरच्या पेशींची जी वाढ होत आहे ती आपण वाढ थांबवू शकतो. परंतु प्राथमिक इलाज जर आपण बघाल ओरल कॅन्सरसाठी तर ही सर्जरीच आहे मॅडम. बरोबर. प्रेक्षक हो, ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय पालघरवरून, रमेश यांचा. हॅलो. नमस्कार डॉक्टर, मी रमेश शुक्ले बोलतोय पालघरवरून. बोला. माझा प्रश्न असा आहे की आपल्याला 32 दात पूर्ण आल्यानंतर काही दिवसांनी अक्कल दाढ येते. बरोबर. ही काहींना येते, काहींना येत नाही. तर म्हणजे हे काय असं काय प्रकार असेल हा? नक्कीच, धन्यवाद रमेश. हा बोला. माझा एक अजून दुसरा प्रश्न असा आहे, दातांचं आरोग्य कायम राहण्यासाठी, त्याचं ड्युरेशन वाढण्यासाठी काही असा पर्टिक्युलर आहार घ्यावा लागतो का, आहे का असा? नक्कीच, धन्यवाद. सर, तर जसं सांगितलं की जसं मानवाची जशी उत्क्रांती होत आहे तसं दातांची जी संख्या आहे ती कमी कमी होत चाललेली आहे. त्यामुळे काही लोकांना 28 दात असतात आणि काही लोकांमध्ये नैसर्गिकरित्या ते दात मिसिंग असतात. तर आपण असं म्हणायला वावगं ठरणार नाही की ज्या लोकांमध्ये नैसर्गिक दात मिसिंग आहे त्यांची उत्क्रांती झालेली आहे. तर त्यामुळे काही लोकांमध्ये मिसिंग असतात आणि काही लोकांमध्ये 32 दात असतात. तर ज्यांच्यामध्ये अक्कलदाढा मिसिंग आहेत तर हे काही कुठला आजार नाहीये, तर ही चांगली गोष्ट आहे, ठीक आहे, काही हरकत नाहीये. आणि जसं सरांनी दुसरा प्रश्न विचारला होता की काही स्पेसिफिक आहार घ्यावा लागेल का, तर निसर्गाची आपल्या तोंडामधलं जे संतुलन आहे म्हणजे नॅचरल क्लिन्झिंग मेकॅनिझम आपण जे म्हणू ती म्हणजे लाळ आहे. तर असा कुठलाही आहार ज्यामध्ये तुमची लाळ ही जास्त प्रमाणात सिक्रेट होईल असा कुठलाही आहार तुम्ही घेऊ शकता ज्यामुळे लाळ जास्त प्रमाणात सिक्रेट होईल आणि तुमच्या दातांमध्ये
काही चिकट पदार्थ किंवा चिवट पदार्थ हे अडकून राहणार नाही. दुसरी गोष्ट म्हणलं तर फायब्रस फूड, म्हणजे तुम्ही फायब्रस फूड म्हणजे काकडी, गाजर किंवा पालेभाज्या यांचं जर तुम्ही निश्चित प्रकारे सेवन केलं तर जे फायबर्स आहेत त्यांचं घर्षण हे तुमच्या दातांसोबत होतं आणि तुमच्या दातांना ते क्लीन करण्यासाठी मदत करतं. तर फायबरस फूड आणि असा कुठलाही आहार ज्याच्यामुळे आपली लाळ वाढेल तर असा कुठलाही आहार आपण घेऊ शकता सर. बरोबर. प्रेक्षक हो, ही चर्चा आपण अशी सुरू ठेवणार आहोत. इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. तर प्रेक्षक हो, ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण चर्चा करत आहोत जागतिक मौखिक आरोग्य दिन 20 मार्च विशेष कार्यक्रम या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध दंतशल्य चिकित्सक डॉक्टर अमोल लाहोटी सर. सर, आपण अक्कलदाढेबद्दल आता बोलणार आहोत. बऱ्याच वेळेला अक्कलदाढ येताना खूप त्रास होतो, म्हणजे बऱ्याच वेळेला त्याला जागा नसते किंवा ती दाढ वेडीवाकडी येऊ शकते किंवा बऱ्याच वेळेला ती बाहेर येत पण नाही. तर मग अशा वेळेला सर्जरीचा किंवा वेगवेगळ्या चिकित्सा पद्धतींचा म्हणजे आपल्याला हे दिला जातो, ऑप्शन दिला जातो, पर्याय दिला जातो. तर मग अक्कलदाढ येताना कोणकोणत्या समस्या होतात आणि त्याची ट्रीटमेंट कशा पद्धतीने केली जाते? मॅडम, सगळ्यात मोस्ट कॉमन परफॉर्म करणारी जी सर्जरी आहे कुठल्याही दंतवैद्यकांकडे जी असेल ती म्हणजे अक्कलदाढ काढणे ही होय. तर अक्कलदाढ जेव्हा येत असते तेव्हा अक्कलदाढेला यायला जर जागा नसेल तर अक्कलदाढ तुमच्या जो अवतीभोवती जो काही टिश्यू आहे, जो काही आवरण आहे हिरडीचं किंवा हाडाचं आवरण आहे त्याला ती इम्पिंज करते. म्हणजे अक्कलदाढ बाहेर यायचा प्रयत्न करत असते परंतु अक्कलदाढीला यायला जागा नसते, त्यामुळे ती दाढ दुखत असते. तर अशा कंडिशनमध्ये एक पेरिकोर्नायटिस म्हणून एक आजार आहे ज्याच्यावर अक्कलदाढीच्या वर एक सॉफ्ट टिश्यू आवरण असतं आणि ते आवरण असल्या कारणाने त्या रुग्णाचं जे तोंड आहे ते हळूहळू कमी प्रमाणात उघडायला सुरुवात होतं. मग अशा कंडिशनमध्ये रुग्णाला सुरुवातीला आपण औषधोपचार देऊन त्याचं तोंड उघडण्यालायक बनवतो. पण जेव्हा अक्कलदाढी ही जेव्हा वेडी वाकडी आलेली असते तेव्हा अक्कलदाढीच्या खाली एक नव आणि एक आर्टरी असते. जर अक्कलदाढीची मुळं ही त्या नव आणि आर्टरीच्या जवळ असतील तर आपण फक्त आणि फक्त वरचा अक्कलदाढीचा क्राऊन पोर्शन जो आहे तो आपण फक्त काढून टाकतो आणि रूटचा पोर्शन हा आतमध्ये तसाच ठेवतो, जेणेकरून तुमची आतमधली जी नस आहे त्याला इंजुरी होऊ नये, त्याला काही त्रास होऊ नये. दुसरी गोष्ट, अक्कलदाढ काढताना बऱ्याच वेळेस जेव्हा अक्कलदाढ तुमच्या तोंडामध्ये दिसत नाहीयेत परंतु रुग्णाला त्रास तर निश्चित होत आहे, अशा वेळेस मध्ये एक छोटासा काप घेऊन आपण ती आतमधले जे काही हाड आहे हे पूर्ण हाड विशिष्ट इन्स्ट्रुमेंटच्या द्वारे आपण ते हाड काढून टाकतो. आयदर ते बर आहेत किंवा चिझल मॅलेट आहे. यानंतर आपण जेव्हा ती अक्कलदाढ आपल्याला ती दिसायला लागते, एखाद्या दंतवैद्यकाला दिसायला लागते, त्यानंतर अक्कलदाढीच्या अवतीभोवतीचा जो हाड आहे तो आपण हाड बाजूला काढून अक्कलदाढ सैल करतो आणि त्यानंतर ती अक्कलदाढ आपण काढतो. कारण अक्कलदाढ ही अशा जागेवर असते की जिथे जे अक्कलदाढीनी जी जागा ऑक्युपाय केलेली आहे त्यामुळे तिथलं जे हाड आहे ते ऑलरेडी वीक झालेलं असतं. त्यामुळे जर एक्सेसिव्ह फोर्स जर आपण अक्कलदाढ काढताना लावला तर तुमचा जबडा सुद्धा फ्रॅक्चर होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला अक्कलदाढ जेव्हा काढायची असते तेव्हा बऱ्याच वेळेस आपल्याला जेव्हा वेडीवाकडी अक्कलदाढ असते किंवा अक्कलदाढ आपल्या मुखामध्ये किंवा तोंडामध्ये दिसत नाही तेव्हा आपल्याला ऑपरेशन अक्कलदाढीचं करायला लागतं. आणि सोबतच हेही बघायला लागतं की ती आतमध्ये असलेल्या नसेच्या किती जवळ आहे आणि त्या हिशोबानेच आपल्याला सर्जरी प्लॅन करायला लागते. मॅडम, ओके. बऱ्याच वेळेला आपण बघतो की दुभंगलेले ओठ आणि दुभंगलेले टाळू हे जन्मजात मुलांमध्ये म्हणजे बालकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पण बऱ्याच लोकांना माहीत नसतं की नक्की याची चिकित्सा कशी करावी. बऱ्याच वेळेला तर ही कंडिशन एक फिटल कंडिशन पण होते क्लेफ्ट पॅलेटमुळे. तर मग सर, दुभंगलेले ओठ आणि दुभंगलेले टाळू यांच्या ट्रीटमेंटबद्दल तुम्ही काय सांगाल? मॅम, दुभंगलेले ओठ किंवा दुभंगलेले टाळू हे रिसर्च प्रमाणे 1:1000 म्हणजे 1000 मूल जेव्हा जन्माला येतात त्यापैकी एका मुलाला हे दुभंगलेले ओठ किंवा दुभंगलेले टाळू असतात. तर जेव्हा दुभंगलेले ओठ किंवा दुभंगलेले टाळू असतात तर इमिडिएटली त्याला एक ऑब्च्युरेटर म्हणजे एक आर्टिफिशियल टाळू आपण त्या बालकाला देतो, जेणेकरून लहान बालकांना जे दुधाचं प्राशन करायचं आहे ते त्याला प्राशन व्यवस्थित करता यावं आणि त्याची वाढ कुठेही खुंटणार नाही. आणि जर तुम्ही सर्जरीज बद्दल जर म्हणाल तर सर्जरीज मध्ये क्लेफ्ट लिपची सर्जरी ही साधारणतः बाळाचं वय हे 10 वीक्स म्हणजे
एक 2.5 ते 3 महिन्यात झालं तर आपण जे दुभंगलेले ओठ आहे त्याची सर्जरी करतो आणि साधारणतः 12 ते 15 महिने यामध्ये आपण क्लेफ्ट पॅलेट याची सर्जरी करतो. परंतु जेव्हा आपण क्लेफ्ट पॅलेटची जेव्हा सर्जरीज करतो तेव्हा काही प्रमाणामध्ये तुमचा वरचा जो टाळू आहे किंवा वरचं जे मॅक्झिलम म्हणून हाड आहे त्याची वाढ काही प्रमाणामध्ये थोड्याशा प्रमाणामध्ये थांबून जाते. तर अशा वेळेसमध्ये या दुभंगलेले ओठ किंवा दुभंगलेले टाळूचा इलाज हे कॉम्प्रिहेन्सिव्ह ट्रीटमेंट आहे. म्हणजे याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांचा रोल येतो. फॉर एक्झाम्पल ओरल मॅक्झिलोफेशियल सर्जन तर आहेतच, ENT सर्जन्स आहेत, स्पीच थेरपिस्ट आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही टाळूचा जेव्हा सर्जरीज करता तेव्हा त्या रुग्णाला तेव्हा त्या पाल्याला त्या बालकाला बोलण्यायोग्य करण्यासाठी स्पीच थेरपिस्टची आपल्याला आवश्यकता असते. त्यानंतर डिग्लुटिशन थेरपिस्ट म्हणजे त्याला व्यवस्थित तुमचं अन्न जे आहे ते व्यवस्थित गिळण्यासाठी, कारण एवढे दिवस त्याला टाळू नव्हता, आर्टिफिशियल टाळू आहे आणि जो आपण टाळू बनवला आहे तो सुद्धा आपण आजूबाजूचं जे काही फ्लॅप आहे ते घेऊन बनवलेलं आहे. तर डिग्लुटिशन थेरपी हे त्या बालकाला आपण देणं गरजेचं आहे. हे केल्यानंतर सुद्धा अशा रुग्णांमध्ये जेव्हा क्लेफ्ट पॅलेट असतात तेव्हा बरेचसे दात जे आहेत ते मिसिंग असतात. म्हणजे आपल्याला जर आपण एखाद्या रुग्णाच्या मुखामध्ये बघितलं तर दात दिसत नाहीत, परंतु दात हाडामध्ये असतात आणि आजूबाजूला हाड नसल्या कारणाने त्या दाताला यायला जागा नसते. तर सेकंडरी अल्व्हेओलर बोन ग्राफ्टिंग म्हणजे वयोगट 7 ते 11 यामध्ये एक त्याच्यामध्ये आर्टिफिशियल हाड टाकून त्या दातांना आपण येण्यासाठी वाव देऊ शकतो. त्याच्यानंतर ऑर्थोडोंटिस्ट म्हणजे काय की जे वेडेवाकडे दात आहेत त्यांना आपण सरळ करण्यासाठी ऑर्थोडोंटिस्टचा आपण हेल्प घेऊ शकतो. आणि त्याच्यानंतर ओरल मॅक्झिलोफेशियल सर्जन म्हणजे ऑर्थोग्नॅटिक सर्जरीज म्हणजे जर त्यानंतर सुद्धा एवढं करून सुद्धा जर रुग्णाचं जे काही फंक्शनल आणि एस्थेटिक आहे म्हणजे खालचा जबडा आणि वरच्या जबडाचा जो ताळमेळ आहे तो व्यवस्थित नसेल तर आपल्याला ऑर्थोग्नॅटिक सर्जरी ही परफॉर्म करायला लागू शकते. तर ही कॉम्प्रिहेन्सिव्ह ट्रीटमेंट आहे. परंतु यासाठी रुग्णांचं व रुग्णांचे जे पॅरेंट्स आहेत, जे पालक आहेत, त्यांना वेळोवेळी त्यांना अवगत करणं की तुम्हाला ही सर्जरी करायची आहे हे अत्यंत आवश्यक आहे. आणि अशा रुग्णांना या ज्या सर्व सर्जरीज सांगितल्या तर बऱ्याचशा विविध संस्था आहेत ज्या सर्व सर्जरीज या फ्री ऑफ कॉस्ट मध्ये देतात. फक्त आपल्याला रुग्णांच्या पालकांना वेळोवेळी अवगत करणं गरजेचं आहे की तुमचा या ड्युरेशन मध्ये सर्जरी आहे आणि तुम्हाला ते यायला लागतं. ग्रामीण भागामध्ये याचा अभाव आहे. एकदा त्याचं रुग्णाचं टाळू आणि ओठ एकदा त्याची आपण सर्जरी करून घेतली तर ते परत येत नाहीत आणि त्यामुळे रुग्णाचं जे राहणीमान आहे ते काही प्रमाणामध्ये खालावतं. बरोबर. तर रुग्णाला आपण व्यवस्थित प्रमाणे जर आपण त्यांचं सर्जरी वगैरे केली तर त्यांना आपण हे करू शकलो, सांगू शकलो की अवगत करू शकलो की तुमचा टायमिंग आहे तर रुग्णाला आपण निश्चित हे करू शकतो. नक्कीच. प्रेक्षक हो, ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय प्रतिमा गोंदियावरून. हॅलो सर, मला प्रश्न विचारायचा आहे. हा बोला. दाताला कीड लागतो आणि रक्त लागतो तर यांना प्रश्न विचारायचा आहे डॉक्टरांना. ओके, ठीक आहे. धन्यवाद प्रतिमाताई, तुमचा प्रश्न आलेला आहे. यावर आम्हाला औषध द्या सांगा सर. नक्की नक्कीच नक्कीच. दातांना कीड लागते तर जेव्हा त्या कीड लागल्यामध्ये जेव्हा ती कीड तुमच्या बरेच काळ आहे परंतु आपण त्याचा इलाज केला नाही तर आजूबाजूची जी काही हिरडी आहे तिथं अन्नकण अडकून 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 आजूबाजूची हिरडी आहे ती हिरडी त्या दातांमध्ये ग्रो होते, त्या दातांमध्ये ती हिरडीची वाढ होते आणि त्यामुळे त्यानंतर तुम्ही काही जरी खाल्लं तर जेव्हा तुमचं अन्नकण अडकतं तर त्यानंतर तुम्हाला दातांमधनं हे रक्त हे येऊ शकतं. प्राथमिक स्वरूपामध्ये जेव्हा दातांना कीड लागते तेव्हा रक्तस्राव हा दातांमधनं निश्चित होत नाही आणि सेकंडरी जेव्हा तुमची हिरडी दातांमध्ये वाढते त्यानंतर तुम्हाला हे रक्त येऊ शकतं. तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही दातांची कीड काढून दातांचं जर रूट कॅनल करून घेतलं आणि जी काही हिरडी त्या दातांमध्ये वाढलेली आहे ती हिरडी कट करून घेतली आणि त्याच्यावर प्रोस्थेसिस म्हणजे क्राऊन बसवलं तर निश्चित तुम्हाला फायदा होऊ शकतो मॅडम. नक्कीच. प्रेक्षक हो, ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. तर प्रेक्षक हो, ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण चर्चा करत आहोत जागतिक मौखिक आरोग्य दिन 20 मार्च या विषयावरती. आणि या विषयावर मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध दंतशल्य चिकित्सक डॉक्टर अमोल लाहोटी सर. सर, आपण बघतोय की बऱ्याच काही महिन्यांमध्ये मागच्या आपल्याला म्युकरमायकोसिस नावाचा एक आजार खूप जणांमध्ये पाहायला मिळाला होता. पण नक्की हा आजार काय आहे, याची लक्षणे काय असतात, कारणे काय असतात, ह्याबद्दल सामान्य लोकांना अजून माहीत नाही आहे. तर म्युकरमायकोसिस म्हणजे नक्की काय आहे?
मॅडम म्युकरमायकोसिस म्हणजे काय आहे की ही एक बुरशी आहे, हे फंगस आहे जी तुमच्या नाकावाटे किंवा तुमच्या तोंडावाटे हे तुमच्या शरीरामध्ये शिरकाव करू शकते. ओके. तसं बघायला गेलं तर हे म्युकरचे मोल्ड्स हे नैसर्गिकरित्या प्रत्येक माणसामध्ये प्रेझेंट असतात, परंतु जेव्हा माणसाची प्रतिकार क्षमता खालावते तेव्हा म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव हा निश्चित प्रमाणामध्ये जास्त दिसून येतो. हे म्युकरमायकोसिसची लक्षणे जर म्हणली तर तोंडामधनं पू येणे, तुमचे दात हे अकाली हालायला लागणे, म्हणजे बरेचसे दात अचानक हालायला लागतात. ड्रेनिंग सायनेसेस म्हणजे दातांच्या अवतीभोवती तुमची सूज येणे, तुमच्या टाळूवर एखादा काळासा चट्टा येणे, तुमच्या नाकामधनं एक वेगळा असा जो स्राव असतो, काळसर पदार्थ, काळसर स्राव आपण ज्याला म्हणू, ते येणे, तुमच्या चेहऱ्यावर सूज येणे, हे वेगवेगळी त्याची लक्षणे असतात. तर म्युकरमायकोसिसमध्ये जेव्हा ती बुरशी तुमच्या हाडाला लागते तर त्या हाडांचं रक्ताचा जो प्रमाण आहे, रक्तपुरवठा आहे, तो पूर्णपणे स्टॉप होतो. तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला जो काही भाग त्या बुरशीने व्यापलेला आहे तो सर्जरी करून काढायला लागतो. पण सर्जरी करून जेव्हा आपण तो भाग काढतो तर काढल्यानंतर चेहऱ्याचं विद्रुपीकरण होतं. तर ते विद्रुपीकरण टाळण्यासाठी त्याचं रिकन्स्ट्रक्शन करणं पण तेवढंच महत्वाचं असतं. तर ते रिकन्स्ट्रक्शन करताना तुमचा पायाचा हाड आपण घेऊ शकतो, ज्याला आपण फिबुला म्हणतो, ते पायाचं हाड आपण तिथे लावू शकतो. पायाचं हाड लावून त्या रुग्णाला परत आपण जीवनमान त्याचं उंचावू शकतो. किंवा जर आपण फक्त सॉफ्ट टिश्यू काढला असेल तर आपण हाताचं जे काही हाताची जी काही त्वचा आहे ती त्वचा आपण काढून किंवा जिभेची आजूबाजूची त्वचा काढून आपण तिथे लावू शकतो. तर या पद्धतीने आपण म्युकरमायकोसिसचा इलाज करू शकतो मॅम. पण म्युकरमायकोसिसची इनिशियल लक्षणं अचानक जर दात हालायला लागली किंवा अचानक सूज आली तर लवकरात लवकर जर म्युकरमायकोसिसचा जर आपण म्युकरमायकोसिसबद्दल सल्ला घेतला तर त्याचा उपचार निश्चित चांगल्या रीतीने होऊ शकतं. कारण ही म्युकरमायकोसिस जी बुरशी आहे ही वर हळूहळू रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इपिथेलियम आपण ज्याला म्हणू, म्हणजे श्वसन संस्थेमध्ये ज्या काही पेशी आहेत अशा पेशी जिथे जिथे आहे ती नाकावाटे, वेगवेगळे सायनसेस म्हणजे वेगवेगळ्या पोकळी आहेत आपल्या शरीरामध्ये, त्याद्वारे ती मेंदवाकडे पण जाऊ शकते. आणि जेव्हा ती मेंदवाकडे जर गेली तर हे रुग्णाच्या प्राणासाठी निश्चित घातक असू शकतं. ओके सर, पुढचा एक खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे की जबड्यांचे आणि ह्याचे जे फ्रॅक्चर असतात, ओठांचे जबड्यांचे किंवा चेहऱ्यावरच्या हाडांचे, तर हे फ्रॅक्चर कशामुळे होतात आणि त्याची मेन सर्जरीचीच ट्रीटमेंट असते, तर ही सर्जरी किंवा हे जे ट्रीटमेंट आहे ही कशा पद्धतीने केली जाते? जनरली फ्रॅक्चर्स हे रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट्स किंवा मारहाण म्हणजे फिजिकल असॉल्ट म्हणून, ओके, यामुळे मोस्ट कॉमनली हे फ्रॅक्चर उद्भवतात. स्वतःहून रुग्ण जर कधी अचानक पडलाच तरी त्यामुळे फ्रॅक्चर उद्भवतं. तर फ्रॅक्चरचा इलाज दोन पद्धतीने होऊ शकतो. प्रथम म्हणजे क्लोज रिडक्शन आणि दुसरं म्हणजे ओपन रिडक्शन. क्लोज रिडक्शन म्हणजे काय की आपण रुग्णांचा वरचा जबडा आणि खालचा जबडा हा आपण तारेने बांधून ठेवतो, जेणेकरून त्या हाडाची हालचाल होऊ नये आणि त्या हाडाची जी काही हिलिंग आहे ती व्यवस्थित होणं गरजेचं असतं, फास्ट व्हावी. सेकंड ओपन रिडक्शन. ओपन रिडक्शन म्हणजे आपण ऍक्च्युअलमध्ये तिथं छोटीशी सर्जरी करून आपण तो फ्रॅक्चर पोर्शन एक्सपोज करतो, बाहेर काढतो आणि तिथं टायटॅनियमच्या प्लेट आपण टाकतो. त्या प्लेट टाकून परत आपण त्या हाडाचा जो काही पूर्ववत जो हे होता नैसर्गिक स्ट्रक्चर होतं ते आपण पूर्ववत रिस्टोर करू शकतो. दुसरी गोष्ट, जेव्हा एखाद्याला मार लागतो किंवा त्याचा ऍक्सिडेंट होतो तर त्याचा समजा हा जो जॉईंट आहे टेम्पोरोमॅन्डिब्युलर जॉईंट, हा जो हलतोय ऍट अ टाइम दोन्ही आपण ज्याच्यामुळे आपण तोंड उघडू शकतो, तर हा जो जॉईंट आहे तिथं समजा मार लागला तर तिथं मार लागल्यानंतर त्या जॉईंट स्पेसमध्ये बऱ्याच वेळेस रक्त साखळतं आणि ते रक्त साखळल्यानंतर जर योग्य वेळेस आपण फिजिओथेरपी घेतली नाही किंवा दंतवैद्यकांचा सल्ला घेतला नाही तर तिथं ग्रोथ सेंटर्स असतात, त्या रक्ताचं रूपांतर हाडामध्ये होतं आणि अशा रुग्णांना अँकायलोसिस म्हणजे तो दात त्याचा जबडा नंतर कालांतराने उघडतच नाही. तर अँकायलोसिस झाल्यानंतर सुद्धा आपल्याला सर्जरी करायला लागते. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॅन फेशियल ट्रॉमा, म्हणजे चेहऱ्याचे विविध प्रकारचे जे हाड असतात ते फ्रॅक्चर जर असतील तर ही आपण इमर्जन्सी म्हणू. तर या कंडिशनमध्ये रुग्णाची जर मेंदवाला कुठे इजा झाली नसेल आणि रुग्णाची प्रकृती जर स्थिर असेल तर लवकरात लवकर त्याची ओपन सर्जरी म्हणजे काप घेऊन आपण वेगवेगळ्या जागी जिथं फ्रॅक्चर आहे तिथं प्लेटिंग करणं अत्यंत आवश्यक असतं. ओके
सर, बऱ्याच लोकांना हे माहीत नसतं की जे ओरल मॅक्झिलोफेशियल सर्जन्स असतात हे बऱ्याचशा कॉस्मेटॉलॉजिकल ट्रीटमेंटसुद्धा करू शकतात, ज्याच्यामध्ये तुम्ही आता मगाशी सांगितल्याचं बोटॉक्स आहे, फिलर्स आहे किंवा चेहऱ्यावरती आपण हेअर इम्प्लांटेशन करतो. तर ह्या ज्या साधारणपणे येणाऱ्या ज्या सर्जरीज आहेत हे मॅक्झिलरी फेशियलचे जे सर्जन असतात ते करू शकतात. तर त्याच्याबद्दल सर तुम्ही काय सांगाल? मॅम, नुकतंच 2018मध्ये डेंटल काउन्सिल ऑफ इंडियाने ओरल अँड मॅक्झिलोफेशियल सर्जन यांना फेशियल एस्थेटिक प्रोसिजर्स, ज्या तुम्ही आता सगळ्या गोष्टींचा उल्लेख केला, हे करण्यासाठी मान्यता दिलेली आहे. तर हेअर ट्रान्सप्लांट किंवा या ज्या गोष्टी फेशियल एस्थेटिक प्रोसिजर्स आहेत या बघायला गेलं तर तशा फार महागड्या आहेत. डर्मॅटॉलॉजिस्ट, कॉस्मेटॉलॉजिस्ट आणि प्लास्टिक सर्जन बरोबर या प्रोसिजर जनरली परफॉर्म करू शकतात. हे जनसामान्यामध्ये अवगत आहे, पण ओरल अँड मॅक्झिलोफेशियल सर्जन सुद्धा या सगळ्या प्रोसिजर्स करू शकतात. हे जनसामान्यामध्ये अजून तितकंसं प्रचलित नाही किंवा तितकंसं अवगत नाहीये. तर प्लास्टिक सर्जन किंवा डर्मॅटॉलॉजिस्ट हे जर आपण बघितले तर तुलनेमध्ये फार त्रोटक आहेत, फार कमी आहेत अवेलेबल असतात. आणि हे जर बघितलं मेट्रो सिटीज किंवा मोठमोठ्या सिटीजमध्येच यांची अवेलेबिलिटी आहे. परंतु ओरल अँड मॅक्झिलोफेशियल सर्जन हे प्रत्येक दंतवैद्यकांकडे खेड्यापाड्यामध्ये किंवा तालुका प्लेसवर काही ना काही कारणासाठी कन्सल्टेशनला जात असतात. तर ओरल अँड मॅक्झिलोफेशियल सर्जनची जी अवेलेबिलिटी आहे ती ग्रामीण भागामध्ये किंवा तालुका प्लेसवर एखाद्या रुग्णाला प्लास्टिक सर्जनच्या तुलनेमध्ये निश्चितच लवकर भेटू शकते. तर अशा कंडिशनमध्ये जर रुग्णाला कुठलीही जर कॉस्मेटॉलॉजिकल प्रोसिजर्स जी गळ्याच्या वर आहे, जी DCIने मान्यता दिलेली आहे, ती जर करावायची असेल तर रुग्णांनी निश्चित त्याचा लाभ घेतला पाहिजे. बरोबर. सर, मुखाचे आरोग्य चांगले राहावे म्हणून कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि प्रेक्षकांना तुम्ही काय सल्ला द्याल त्या संदर्भात? मॅम, मुखांचं आरोग्य जर व्यवस्थित जर आपल्याला ठेवायचं असेल तर सर्वप्रथम 2 वेळेस ब्रश केला पाहिजे, सकाळी आणि संध्याकाळी. त्याचं कारण असं की जेव्हा आपण रात्री ब्रश करतो, म्हणजे दिवसभरामध्ये आपण जे काही खाल्लेलं आहे किंवा बऱ्याचशा गोष्टी आपल्या दातामध्ये अडकलेल्या असतील त्या आपण ब्रश करून आपण त्या गोष्टी आपण काढून घेऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट, रात्री ब्रश केल्यानंतर परत सकाळी का ब्रश करायचं? म्हणजे मी रात्री तर पूर्ण स्वच्छता केलेली आहे, आता परत मी काही खाल्लेलं नाही, काही पिलेलं नाही, तरी मला सकाळी ब्रश करण्याची काय गरज आहे? तर त्याची 2 कारणं आहेत मॅम, की जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपले जे काही सिक्रिशन्स आहेत त्याच्यामध्ये आपण लाळचं पण एक सिक्रिशन आहे ते कमी प्रमाणात होतं. आणि मी जसं सांगितलं की लाळ ही नॅचरल क्लीन्झर आहे, म्हणजे नैसर्गिक पद्धतीने लाळ ही तुमच्या दातांचं संरक्षण करत असते, तुमच्या दातांना क्लीन करत असते. तर ते प्रमाण कमी होतं. त्यामुळे ॲनारोबिक बॅक्टेरिया म्हणजे जे जंतू आहेत जे ऑक्सिजन शिवाय जगतात, कारण तुम्ही दिवसभरामध्ये तुम्ही बोलता त्यामुळे ऑक्सिजनची तुमच्या तोंडामध्ये देवाणघेवाण होते, तुम्ही खाता, परंतु रात्री अनलेस अँड अंटिल यू आर माउथ ब्रिदर, म्हणजे तुम्ही तोंडावाटे श्वास घेत नसाल तर तुमचं तोंड हे बंद असतं, तुम्ही नाकाद्वारे श्वास घेता. तर त्यामुळे तुमचं तोंड बंद असलं की जे ऑक्सिजन विरहित जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते त्यांची वाढ जी आहे ती प्रचंड प्रमाणात होते. आणि मुखांची किंवा हिरड्यांची किंवा दातांचे जे आजार आहेत, जर तुम्ही बघितलं की फॅकल्टेटिव्ह अॅनारोब्स म्हणजे जे ऑक्सिजन विरहित जे काही जीवजंतू आहेत तेच मॅक्झिमम प्रमाणामध्ये कारणीभूत आहेत मुखांचे तोंडाचे आजार हे करण्यासाठी. त्यामुळे रात्री ब्रश केल्यानंतर सुद्धा तुम्हाला सकाळी ब्रश करणं अत्यंत लाभदायक ठरेल. याच पद्धतीने रुग्णाने ब्रश हा दर 3 महिन्यांनी चेंज करावा. दंतवैद्यकांचा सल्ला दर 3 महिन्यांनी घ्यावा. आणि ब्रश यूज करताना सॉफ्ट ब्रिसल टूथब्रश हा वापरावा. कुठलंही टूथपेस्ट तुम्ही वापरलं तर चालेल, पण फ्लोरिडेटेड टूथपेस्ट हा कुठलाही फ्लोरिडेटेड टूथपेस्ट आपण वापरू शकता. आणि जर निश्चित तुम्हाला काही वाटलंच तर तुम्ही दंतवैद्यकांचा सल्ला लवकरात लवकर घेऊ शकता. प्रेक्षक सरांनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे की मुखाची काळजी कशी घ्यावी. जरी आपण 2 वेळेला ब्रश करणं हे अत्यंत गरजेचं आहे, रात्री केल्यानंतर सुद्धा सकाळी ब्रश करणं, त्याचप्रमाणे जीवनशैलीमध्ये बदल करणं, हार्मोनल इम्बॅलन्स किंवा असे जे काही आजार असतील यांची वेळोवेळी चाचणी करून हे आजार नियंत्रणात ठेवणं हे तुमच्या ओरल हेल्थसाठी आणि दातांच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. प्रेक्षक हो, इथे वेळ झालेली आहे, आता थांबायची वेळेअभावी आपल्याला थांबावं लागत आहे. सर, तुम्ही या कार्यक्रमामध्ये आलात आणि आरोग्य संपदामध्ये दातांविषयी आणि मुखाच्या आरोग्याविषयी खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आरोग्य संपदा कार्यक्रमाकडून तुमचे आभार व्यक्त करते. धन्यवाद. हा एक हेल्थ प्रोग्राम आहे आणि या कार्यक्रमामध्ये प्रत्येक बुधवारी आपल्याकडे वेगवेगळे चिकित्सक येत असतात आणि त्याच्यावरती आपण वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करत असतो.
तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमामध्ये एका नवीन तज्ज्ञांसोबत एका नवीन विषयावर. तोपर्यंत आपल्या आरोग्याची काळजी घ्या, आनंदी राहा. धन्यवाद.